कारण इंटरनेटवरनं कुठला तरी नकाशा डाउनलोड केला आणि तो पुस्तकात छापला, त्याच्यात अरुणाचल नव्हता. काय उत्तर देणार ना आपण त्यांना? हे माफी पण मागायची गोष्ट नाही आहे की. आठवतं मी एका शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो आणि तिकडची लोक शब्द वापरतात मेनलँड. तुम्ही मेनलँडमधनं आलेला आहात आणि आप भारत से आए हो क्या असं पहिल्यांदा मिझोराममध्ये म्हणल्यानंतर मी आत्ता कुठे आहे असं मी त्यांना विचारलं. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही भारतातून आलाय, आत्ता मिझोराममध्ये आहे. एवढं अंतर ईशान्य भारतातल्या अनेक भागांमध्ये मानसिक अंतर आहे. कसा होता ईशान्य भारत, आत्ता त्याची परिस्थिती काय आहे? मनापासून दूर गेलेला हा प्रदेश आता जवळ आलेला आहे का? प्रशांत दिवेकर यांनी आज अभ्यास मंडळाच्या कार्यक्रमात याबद्दल सर्वांना खूप छान अशी माहिती सांगितली. त्याचा हा भाग आपल्यासाठी. हा माझा चांगला मित्र आहे. माझं नाव प्रियव्रत देशपांडे. 12-13 वर्ष मी चेन्नईमध्ये आहे, पण ज्ञानप्रबोधिनीचा माजी विद्यार्थी आणि नंतर कॉलेज आणि त्याच्या पुढचं काही वर्षापर्यंत प्रबोधिनीचं काम करत होतो. तर मी थोडक्यात प्रशांतची ओळख करून देतो आजचे वक्ते. प्रशांत मूळचा वाईचा आहे. वाई महाबळेश्वर असं त्याचं बालपण गेलं आणि MSc मायक्रोबायोलॉजी आणि त्याच्यानंतर BL MAd पण ना अशी शिक्षण पूर्ण केलं आणि सुरुवातीपासून शालेय शिक्षणात काम करायचं असं त्याचं होतं. आणि 1999 साली ज्ञानप्रबोधिनी प्रशालेमध्ये शिक्षक म्हणून प्रबोधिनीत त्याचा पहिला परिचय झाला आणि तेव्हाच आमची ओळख आणि मैत्री पण सुरू झाली. प्रबोधिनीत त्यांनी बरीच वर्ष प्रशालेमध्ये म्हणजे सदाशिव पेठेतल्या शाळेमध्ये बरीच वर्ष वेगवेगळे विषय शिकवलेत, वेगवेगळ्या प्रकारे शिकवलेत. आणि शाळेत शिकवत असतानापासून प्रबोधिनीच्या इतर सर्व कामांमध्ये प्रशांतनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यातलं एक जे होतं ते ईशान्य भारत, नॉर्थ ईस्ट, तिथल्या राज्यांमध्ये संपर्क, तिथे जे काही काम चालू असेल सामाजिक शैक्षणिक त्याच्यात रस घेणं, तिथले जे विद्यार्थी इथे शिकायला येतात त्यांना मदत करणं, असं सुरुवातीपासून प्रशांतला त्याच्यामध्ये रस होता. आणि पहिल्यांदा आम्ही 99 साली एक सव्वा महिन्याचा एक दौरा 5 राज्यांमध्ये आम्ही केला होता. तेव्हा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच खेड्यांमध्ये वगैरे असं आम्ही जाऊन आलो, तिथली माहिती प्रत्यक्ष घेतली. आणि 1999 आणि त्याच्यानंतर प्रशांतचा बराच तिथला संपर्क वाढला. अनेक प्रकारचे शिक्षक प्रशिक्षण शिबिरं, विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम असं त्यांनी घेतले. मध्यंतरीच्या काळात सोलापूरला जी प्रबोधिनीची शाळा आहे तिथे प्राचार्य म्हणून पण त्यांनी काम केलं. आणि गेली काही वर्ष ज्ञानप्रबोधिनीचं शिक्षण विस्ताराचं जे काम आहे आणि शालेय शिक्षणासाठी जे काही रिसोर्सेस तयार केले जातात त्याचं काम प्रामुख्याने प्रशांत सांभाळतो. त्याचबरोबरीने ईशान्य भारतात आणखी त्याचा संपर्क खूप वाढलेला आहे. आणि 2005 साली म्हणजे आता 20 वर्ष झाली त्याला, महाराष्ट्रातनं साधारण 250 विद्यार्थ्यांचा जवळजवळ 1.5 महिना इकडनं वेगवेगळ्या गटात प्रत्येक राज्यात काही विद्यार्थी जात होते. वेगवेगळ्या तिथल्या खेड्यांमध्ये जायचं, तिथले सगळं बघायचं. त्याचबरोबरीने ते काही तयारी करून गेले होते आणि मग तिथे खेडेगावांमध्ये जाऊन तिथले विद्यार्थी गोळा करायचे, त्यांना काहीतरी नवीन शिकवायचं, त्या माध्यमातून त्यांना त्यांच्याशी मैत्री करायची. याचबरोबरीने तिथले काही प्रश्न समजून घ्यायचे, काही सामाजिक संघटनांना भेटी द्यायच्या, काही सरकारी अधिकारी, अगदी राज्यपाल वगैरे अशांच्याही भेटी त्या काळात 250 मुलांनी टप्प्याटप्प्याने, मला वाटतं एप्रिलच्या सुरुवातीच्या आठवड्यापासून मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अशी वेगवेगळ्या गटांनी, मला वाटतं 7 का 8 गट 250 विद्यार्थ्यांचे असे त्या ठिकाणी गेले होते. आणि ह्याच्यात प्रशांतचा व्यासंग खूप मोठा आहे आणि ओळखी, शिक्षण क्षेत्रातलं आणि सामाजिक क्षेत्रातलं त्या भागातलं काम याच्याशी प्रशांतची भरपूर ओळख आहे. त्यामुळे हा विषय सांगण्यासाठी तो अतिशय उत्तम, अतिशय योग्य वक्ता आहे. त्याच्याकडे आत्ता प्रियव्रतनं सांगितलं तसं 99 साली मला प्रत्यक्ष ईशान्य भारताची पहिल्यांदा ओळख झाली. त्याच्या आधी वर्तमानपत्रात जेवढं माहिती होतं तेवढंच वाचून माहिती होतं. ते उषाताई पण पहिल्यांदा पोंक्षे सरांच्या संपर्कातनं गेल्या होत्या आणि अनेक जणांची पुण्यातली
अरुणाचलशी आणि ईशान्य भारताशी जी नाळ जोडली गेली ती विवेक पोंक्षे आणि बागेश्रीताई असे दोन पुण्यातले पालक आहेत नॉर्थ ईस्टच्या विद्यार्थ्यांचे, त्यांच्यामार्फत हा सगळा प्रवास सुरू झाला. आज मुख्यतः मी दोन टप्प्यांमध्ये बोलणार आहे. एक थोडं प्रवास आणि नॉर्थ ईस्टची भौगोलिक ओळख असा एक भाग असेल, आणि नॉर्थ ईस्टचे काही वैशिष्ट्य प्रश्न यांना मी स्पर्श करेन, फार तपशिलात जाणार नाही, कारण त्यातला एक एक विषय स्वतंत्र व्याख्यानाचा होऊ शकेल असा आहे. कारण काय म्हणून ईशान्य भारतातला दहशतवाद गेली 50 वर्ष चालू असलेला हा स्वतंत्र तास सव्वा तास बोलायचा विषय होऊ शकतो, पण त्याची काही ठळक वैशिष्ट्य आपल्याला माहिती करून घेता येतील. असा ईशान्य भारताची ओळख, खरं याला पूर्वोत्तर म्हणायचं का ईशान्य म्हणायचं इथपासून प्रश्न होऊ शकतात. आपल्या तुलनेत तो ईशान्य आहे म्हणून आज ईशान्य म्हणू, पण भारताचा नकाशा घेतला तर हा सगळा पूर्वेकडचा भाग आहे भारताच्या. आणि आपण आत्ताच्या पार्श्वभूमीवरती युद्धाचा सगळा विचार करतोय, आणि मग अशी प्रस्तावनेत पण आलं की हा सगळा तसा संपर्कात नसलेला भाग आहे, उपेक्षित आहे त्या अर्थानं, पण महत्त्वाचा असलेला आहे सगळ्याच दृष्टीनं. संसाधनांच्या दृष्टीनं महत्त्वाचा भाग आहे भारताच्या, जिओपॉलिटिकली पण फार महत्त्वाचा असलेला भाग आहे. आणि आपल्याला फार माहिती नाही आहे तिथल्या एक 20 जणांची नावं सांगा असं म्हणलं तर 5च्या पुढं गेल्यानंतर आठवायला सुरुवात करावी लागेल आपल्याला. आणि काही गोष्टी आपल्या पण त्या सगळ्याला कारणीभूत आहेत. एक म्हणजे आपल्याला परिचय तिथला नाही आहे, त्यानं तिकडची लोक इथं आल्यानंतर जे घडतं ते मी पुढं सांगेनच, पण आपण पण खूप चुका करतो त्या सगळ्या ह्याच्यात. मला आठवतं मी एका शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो आणि तिकडची लोक शब्द वापरतात मेनलँड, तुम्ही मेनलँडमधनं आलेला आहात आणि आप भारत से आए हो क्या असं पहिल्यांदा मिझोराममध्ये म्हणल्यानंतर मी आत्ता कुठे आहे असं मी त्यांना विचारलं. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही भारतातून आलाय, आत्ता मिझोराममध्ये आहे. एवढं अंतर ईशान्य भारतातल्या अनेक भागांमध्ये मानसिक अंतर आहे, आणि लोकांचा रोष पण आहे, विकास पोचला नाही असं आहे. त्याच्या कारणांकडे आपण जाऊ. चेहरेपट्टीतल्या फरकामुळं होणारी उपेक्षा आहे, नेपाळी, चिनी, जपानी असं संबोधलं जातं, अशी उपेक्षा पण आहे, आणि काही घोडचुका पण आहेत. त्यातली मी एका शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो, गेल्या वेळेला नवीन पुस्तकं आली महाराष्ट्र बोर्डाची, आणि त्याच्यानंतर सोशल सायन्सचंच प्रशिक्षण घ्यायला गेलो होतो, आणि तिथल्या लोकांनी पहिलाच प्रश्न विचारला की कशासाठी तुम्ही हे प्रशिक्षण घ्यायला आलाय. कारण इंटरनेटवरनं कुठला तरी नकाशा डाउनलोड केला आणि तो पुस्तकात छापला, त्याच्यात अरुणाचल नव्हता. आणि काय उत्तर देणार ना आपण त्यांना. हे माफी पण मागायची गोष्ट नाही आहे की कारण नेटवरनं डाउनलोड केला, संपला. नेटवरती नकाशा कुठला येतो. आजची बातमी आहे, आज आपण निषेध नोंदवलाय. काल चीननं अरुणाचलमधल्या 22 शिखरं असतील, प्रदेश असतील, वस्त्या असतील, गावं असतील, अशी 22 ठिकाणं आहेत. त्या 22 ठिकाणांना त्यांनी त्यांची नवीन नावं दिली आहेत. आपल्या इथं जसं नामांतरण करतो तसं त्यांनी नामांतरण केलेलं आहे, कारण अरुणाचल हा त्यांचा भाग आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते स्टेपल व्हिसा इश्यू करतं अरुणाचलमधल्या कोणाला तिकडं जायचं असेल तर. आणि अशा चुका पण आहेत की ज्याच्यामुळं अंतर आहे या सगळ्या प्रदेशाशी, तिथल्या लोकांचं, आणि आपल्या याच्यामध्ये एक अविश्वास कदाचित म्हणता येईल. माहिती नसणं हे मुख्य आहे खरं त्यातलं अविश्वासापेक्षा, आणि परिचय नसला की जे अंतर राहतं ते अंतर या सगळ्यामध्ये आहे. आणि ही घडलेली घटना आहे की अरुणाचल हा इंटिग्रल पार्ट आहे भारताचा, आणि तो महाराष्ट्राच्या पुस्तकातून गायब झाला होता. परत सगळं रिप्रिंट करायला लागलं, मोठा उपद्व्याप त्या सगळ्या ह्याच्यात झाला होता. हे अमूलचं दर आठवड्याला दर बुधवारी जे कार्टून येतं ते त्या याच्यावर आलेलं कार्टून आहे. आणि महत्त्व किती आहे या भागाचं तर 2 दिवसापूर्वीचीच बातमी आहे की आता बांगलादेश आणि या सगळ्याचं चालू आहे. आपण पाकिस्तान बरोबर काय घडू शकतं हे आपण अनुभवलेलं आहे. आणि रामायण आपण बघत होतो त्यावेळेला रामायणात ते असे बाण यायचे बघा, आणि ते एकमेकांना टकरायचे, एक विरून जायचा. तसंच युद्ध आपण बघितलं. असं युद्ध आपण आधी बघितलेलं नव्हतं. युद्ध म्हणजे जमिनीवर लढलं जातं अशी कल्पना होती, आणि आता वेगळंच युद्ध आपण बघतो आहे. आणि ह्या सगळ्या युद्धात जमिनी पलीकडच्या ज्या गोष्टी आहेत, तर हे जे ठिकाण आहे ह्या ठिकाणी चीनला
विमानपट्टी बांधायची बांगलादेश परवानगी देत आहे. आणि आता चीनचा ॲक्सेस तिबेटमधनं भारतापर्यंतचा जो होता त्याच्याऐवजी बांगलादेशमधनं चीन भारतावरती ॲक्सेस ठेवणार. ही चिकन स्नेक जी आहे छोटीशी चिंचोळी पट्टी, त्या पट्टीनं हा सगळा ईशान्य भारत, पूर्वोत्तर भारत जो आहे तो भारताशी, मुख्य भूमीशी जोडलेला आहे. आणि लढवणं जमिनीवरच्या लढाईत ते शक्य होतं असं म्हणू, पण ह्या परवाच्या लढाईनंही सगळीच समीकरणं बदलून गेलेली. आता काहीशे किलोमीटर हे अंतर पण अंतर राहिलेलं नाहीये. या सगळ्या ह्याच्यात अशा ठिकाणी जर बांगलादेशनं चीनला दिली आणि ते प्रत्यक्षात घडलं, सगळं दिली हे जाहीर आहे, आता ते प्रत्यक्ष अजून बांधकाम होणं आणि या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत तिथं ॲक्विजिशन, तर स्ट्रॅटेजिकली पण किती महत्त्वाचं आहे. म्हणजे आता फक्त ईशान्य भारतासाठी महत्त्वाचं आहे असं नाही, भारतावरती हल्ला होण्याच्या दृष्टीनं पण फार नाजूक ठिकाण ते तयार झालेलं आहे. त्यामुळं सामरिकदृष्ट्या पण हा भाग तेवढाच भारताशी जोडलेला आहे, महत्त्वाचा आहे, जोडलेला राहणं गरजेचं आहे. थोडी भौगोलिक ओळख करून घेऊ की आपण कलकत्ता आणि कलकत्तावरनं त्या चिंचोळ्या पट्टीतनं आपण आसाममध्ये प्रवेश करतो. आसाममध्ये प्रवेश केल्यानंतर आसामचे 3 भाग पडतात, अप्पर आसाम, लोअर आसाम आणि हा दक्षिणेकडचा सगळा पर्वतराजी असलेला कचार हिल्सचा भाग, असा हा खालचा एक चिंचोळी पट्टी असलेला आसाम. हा ब्रह्मपुत्राच्या खोऱ्यामधलं आसाम जो आपल्याला साधारण काझीरंगा या सगळ्या ह्याच्यामुळं ऐकून माहिती असतो, तो हा आसाम हा मध्यवर्ती आहे. आसाममध्ये गेल्याशिवाय आपल्याला इतर राज्यांमध्ये जाणं पण अवघड आहे. अर्थात विमान प्रवास आता उपलब्ध झालेला आहे. किती बदल झालेला आहे. आम्ही 99ला पहिल्यांदा गेलो त्यावेळेला आम्हाला पोचायला 6 दिवस लागले होते. शेवटच्या शेवटचा जो जिल्हा आहे तो तिथपर्यंत पोचायला. आज तुम्ही तेजूमध्ये रात्री पुण्यातून 12 वाजता एअरपोर्टवरती गेलात, पुणे एअरपोर्टला 12-1 वाजता, तर दुसऱ्या दिवशी दुपारी 4-5 पर्यंत तुम्ही तेजूत पोचलेले असता. एवढी विमानं बदलत आता जाण्याची सोय उपलब्ध झाली. त्यामुळं काय सकारात्मक घडतंय, काय नकारात्मक पण घडतंय याच्याकडे पण आपण नंतरच्या टप्प्यामध्ये येऊया. पण आसाम हा महत्त्वाचा आहे. आसामच्या वरती अरुणाचल प्रदेश आहे, हा सगळा हिमालयन पर्वतराजीचा भाग आहे एकदम पूर्वेकडचा, आणि पर्वतरांगा सगळ्या वरून खाली आलेल्या आहेत. त्यामुळं उभय जिल्हे आहेत. त्या उभय जिल्ह्यांचे भाग होत दरवेळेला एक आडवी रेघ मारली जाते आणि अप्पर आणि लोअर असे जिल्हे तयार होत राहतात तिथं. त्यामुळं हा नकाशा जुना आहे पण ह्याच्यात बऱ्याच जिल्ह्यांची भर पडलेली आहे. इकडं नागालँड आहे, त्याच्यानंतर खालच्या बाजूला मणिपूर आहे, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय आणि सिक्कीम असं सगळा 8 अष्टभगिनी 7 सिस्टर्स, तर सिक्कीमची भर घातली तर 8 राज्यांचा भाग आहे. पर्वतराजीयुक्त भाग आहे. त्रिपुराचा काही भाग सोडला, आसामचे प्लेन्स सोडले, मणिपूरमधलं इम्फाळ खोरोस सोडलं, तर बाकी सगळा पर्वतराजींनी युक्त असलेला भाग आहे. त्यामुळं संशोधनाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे आणि संरक्षणाच्या दृष्टीनं अवघड आणि महत्त्वाचा असा आहे. त्यामुळं ह्या राज्यांचा समूह मिळून सगळा हा 8 राज्यांचा प्रदेश तयार होतो. काही फक्त झलक बघत जाऊ की आपल्याला तिथल्या सृष्टी सौंदर्याची जाण यावी म्हणून. हा अरुणाचलचे वरचे 2 पीक आहेत. हा मिझोराम मधला रियाद पीक म्हणून आहे. प्रवास किती तुम्ही 8,000 फूट, 12,000 फूट, 16,000 फूट त्या उंचीवर जाता आणि प्रवास फार मनोरंजक असतो. एवढा हिरवा भाग मी कधीच बघितला नव्हता आयुष्यात. म्हणजे मी पहिल्यांदा गुवाहाटी स्टेशनवरनं उतरून नदीकडं ब्रह्मपुत्रेकडं निघालो होतो आणि हे झाड ओळखीचं तर आहे पण ओळखता येत नाही आहे, म्हणजे माझ्या इमेजशी जुळत नाही आहे. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एक सर्कल केल्यानंतर 4 लोकांच्या कावेत ते झाड आलं आणि ते झाड होतं सागवानाचं. आपल्या इथं सागवान म्हणजे 1 फूट 1.5 फूट घेर, याच्या पलीकडे सागवान आपल्याला बघायला मिळत नाही. पण केवढा मोठा वृक्ष होऊ शकतो आणि सगळंच म्हणजे स्केलच सगळं एवढा संपन्नता आहे, पाऊस आहे, सगळ्यामुळे सृष्टी सौंदर्य फारच वेगळ्या प्रकारचं आहे. प्रवास करणं पण तेवढंच आनंददायी आहे, तेवढंच त्रासदायक पण आहे. नेक्स्ट संरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. सर्वच भाग महत्त्वाचा आहे. मी मुख्यतः आता इथं अरुणाचलच्या गोष्टी दाखवलेल्या आहेत, पण नागालँड आणि मणिपूर या 2 सीमा ज्या आहेत त्या पण तेवढ्या संरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. मिझोरामचा दहशतवाद 20 वर्ष आपण
अनुभवलेला आहे, त्यामुळे ती सीमा पण महत्त्वाची आहे. त्रिपुरा बांगलादेश बरोबर घुसखोरी आणि या सगळ्या त्रिपुरा आणि मेघालय या 2 बॉर्डर पण तेवढ्याच महत्त्वाच्या ठरतात. मणिपूरची बॉर्डर गेल्या 2 वर्षात मणिपूरमध्ये जी अशांतता आहे ती सगळी त्याच बांगलादेश ब्रह्मदेशाच्या सीमेशी असलेल्या सगळ्या नात्यांमुळं आहे. त्यामुळं सर्वच ठिकाणी अशा गोष्टी बघायला मिळतात की ज्या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत, ती ठिकाणं म्हणून पण तेवढीच महत्त्वाची आहेत. ही मुख्यतः दाखवलेली आहेत कारण 62च्या युद्धाच्या वेळेला तिथं युद्ध झालं आणि युद्ध स्मारकं तयार झाली. 2 महत्त्वाच्या जागा आहेत, एक तवांग आणि वॉलॉंग पश्चिम अरुणाचल आणि पूर्व अरुणाचल भागामध्ये, जिथं चीनचं सैन्य आत आलं होतं आणि मग त्या ठिकाणी जी युद्ध लढाई झाली. त्यामुळे युद्ध स्मारकं अरुणाचलमध्ये जास्त बघायला मिळतात. बाकीच्या ठिकाणी मुख्यतः आपल्याला सैन्याबरोबरचे इंटरॅक्शन आहेत. हा छत्रपती शिवाजी मार्ग दिसतो तो अरुणाचलमध्ये तवांगच्या पुढे तुम्ही गेलात तर बीजिंगकडे जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्याला असलेली ही पाटी आहे. आणि तिथं हा छोटा पुतळा मी गेलो होतो तेव्हा होता, त्याच्यानंतर एक मोठा पुतळा पण तिथं उभा राहिला. आणि मग अशी म्हटलं असं की अनेक निमित्तांनी मी किंवा प्रबंधले कार्यकर्ते तिथं जात राहिलो. त्यातलं एक निमित्त शिक्षण आणि शिक्षक प्रशिक्षण, मुलांची शिबिरं, हे तर काय प्रबोधनाची ओळखच असल्यामुळं त्या निमित्तानं तर जातच होतो. पण जेव्हा हे वॉर मेमोरियल उभं करायचं ठरलं तवांगला, त्यावेळेला तिथं शिवाजी महाराजांचं एक काय म्हणून छोटं संग्रहालय, तर अशी पोस्टर एक 25 आपण तिथं तयार करून दिली होती, शिवचरित्राचा परिचय व्हावा या दृष्टीनं. आणि मग तिथं उद्घाटनाचा कार्यक्रम सगळा झाला होता, पोवाडे आणि असं. ते आज प्रदर्शन वॉर मेमोरियलच्या इथं नाही आहे, त्यांनी आज त्यांच्या सैनिकी तळामध्ये हलवलेलं आहे. पण या निमित्तानं ह्या सगळ्या भागामध्ये प्रवेश झाला आणि अनेक अनुभव सैन्याबरोबरचे मी विद्यार्थ्यांच्या गटांना खूप घेऊन गेलो तिथं. 10वीचे ग्रॅज्युएशन करणारे, मगाशी प्रियव्रतनं उल्लेख केला तसे युवक कार्यकर्ते महाराष्ट्रभरातले 250 युवक घेऊन गेलो. आणि या सगळ्या ह्याच्यात सैनिकांचं जीवन, तिथली परिस्थिती, जसे सैनिक काय म्हणू भारतीय लष्कराचे सैनिक लढणं, BSFचं सैनिक लढणं आणि अरुणाचल पोलीसचे सैनिक लढणं, एकाच ठिकाणी कॅम्प असतात पण त्यांच्यात काय रिसोर्सेसमध्ये फरक असतो आणि ते त्याच स्पिरिटनं लढत असतात. कारण सैन्याकडे खूप रिसोर्सेस असतात असं तुम्ही BSFचा कॅम्प बघितला की लक्षात येईल, आणि BSFकडे खूप असतात असं तुम्ही अरुणाचल पोलीसचा कॅम्प बघितला. पण तिघही एकत्र त्या ठिकाणी काम करत असतात कारण स्थानिक माणसाबरोबर कोऑर्डिनेट करणं, तिथल्या स्थानिक बातम्या मिळवणं, जी इन्फिल्ट्रेशन होतात सगळी, तिराप चांगलांग हा मुख्य अरुणाचलमधला भाग आणि मणिपूर आणि नागालँड या भागात, तिथं स्थानिक माणसांकडनं बातम्या मिळवायला लागतात. त्यामुळे स्थानिक पोलिसांची पण या सगळ्यामध्ये हे असते. तर त्या दृष्टीने या सगळ्यांच्या एकत्र प्रयत्नातनं हा सगळा भाग भारताशी बांधलेला आहे. याचे काही काय म्हणूया, मणिपूरमध्ये, नागालँडमध्ये गेलो आपण, त्रिपुरामध्ये गेलो, मिझोराममध्ये गेलो, तर कदाचित या सगळ्या अस्थिरतेमुळं लोकांना जो त्रास झाला त्याच्या काही कडवट प्रतिक्रिया पण दिसतात, पण काही सकारात्मक पण प्रतिक्रिया आहेत. आज अरुणाचलमध्ये तुम्ही गेलात तर अरुणाचली माणूस हिंदी बोलतो, म्हणजे अरुणाचली माणसाची एक अरुणाचली बोली आहे. म्हणजे जशी आपल्याला भोजपुरी माहिती असते तशी, म्हणजे मी इथं आलोय तर आज शाम को आप कहाँ बैठेगा, कुठं बैठेगा असं नसतं ते, म्हणजे तुम्ही कुठं आहात संध्याकाळी, अशी त्यांची एक हिंदीची बोली आहे. ते त्यामुळं तो भाग अतिशय चांगल्या पद्धतीनं सैन्याच्या उपस्थितीमुळे बांधला गेलेला आहे. असे काही सकारात्मक गोष्टी पण घडत आहेत, त्याचे तपशील आपण पुढच्या टप्प्यांमध्ये बघत जाऊया. पुढे जसा संरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे तसा सांस्कृतिक दृष्ट्या पण महत्त्वाचा आहे. कामाख्या मंदिर डावीकडे आपल्याला दिसते, तवांगची मोनास्ट्री आहे आणि मोईरांग म्हणून मणिपूरमध्ये जे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आझाद हिंद फौज आली होती मणिपूरच्या सीमेपर्यंत आणि तिथं ब्रिटिश सैन्याबरोबर जी लढाई झाली, तिथं आज सुभाषबाबूंचं स्मारक आहे आणि एक छोटं संग्रहालय त्या ठिकाणी आहे. तर ते मोईरांग आहे. त्यामुळं ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या पण यातलं प्रत्येक राज्य वेगवेगळ्या पद्धतीनं जोडलेलं आहे. आता त्याच्या तपशिलात जात नाही, पण सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व पण आपल्याला विचारात घ्यायला लागेल. थोडं आता म्हणलं असं हा पर्वतराजींचा प्रदेश आहे, नद्या मोठ्या आहेत आणि ही स्लाइड खरं म्हणलं तर आता इतिहास आहे. एक काळ या स्लाइडवर मी कसलं भारी आम्ही प्रवास केला असं खूप प्रवास वर्णनात 10 मिनिटं बोलत असेल,
कारण तुम्हाला ब्रह्मपुत्र ओलांडायची असेल तर घाटापर्यंत जावं लागायचं, सगळं सामान अनलोड केलं जायचं, बोटीवरती बस तुमची आणि सामान हे लोड केलं जायचं आणि परत मग पलीकडे जायचं ब्रह्मपुत्रेतनं आणि त्या बाजूला परत सगळी ही क्रिया घडायची. त्यामुळे तुम्ही सकाळी निघालात की संध्याकाळपर्यंत कधीतरी अरुणाचलमध्ये पोचायचा. तसं इतर भागांमध्ये पण छोट्या छोट्या नद्या आहेत, काही नाही, आता पाणी वाढलेलं आहे, तुम्हाला थांबायला लागेल, नाहीतर काहीतरी तात्पुरती व्यवस्था केलेली असेल त्यांनी तर त्याच्यावरून तुम्हाला तुमची गाडी पलीकडे घेऊन जावी लागेल. पण आता गेल्या 15 वर्षामध्ये या सगळ्या परिस्थितीमध्ये खूप बदल झालाय, पूल झालेले आहेत, त्याच्याबद्दल तपशील नंतर आपण बोलू. पण अवघड जीवन एक काळ इथं होतं, प्रवास पण तेवढाच अवघड होता, तेवढाच कदाचित इथून जाणाऱ्याला तो थरारक होता, पण तिथल्या माणसांसाठी हे जीवन फार अवघड होतं. कारण कल्पना करा की आसाममधनं 1 सिलेंडर अरुणाचलमध्ये न्यायचा असेल तर तो 4 वेळा लोड अनलोड करायचा असेल तर त्याची कॉस्ट किती वाढेल. असं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रवासाच्या दृष्टीने. त्यामुळे या सगळ्यात महत्त्वाची जी लाईफलाईन आहे ती तिथली पर्वतराजी, बांधकामाची आव्हानं तिथल्या. म्हणजे आजही रस्ते छान झाले असले तरी बांधकामाची आव्हानं संपलेली नाही आहेत. कारण तुम्ही पूल बांधाल पण नदीनं पुलाखालनं व्हायला पाहिजे असं तिच्यावर बंधन नाही आहे. त्यामुळे तो पूल झालेला आहे आणि मी पलीकडे जिथं उभा आहे तर नदी यावर्षी इकडून व्हायला लागली. त्यामुळं परत नव्यानं कन्स्ट्रक्शन, अशा खूप गोष्टी आहेत. त्यामुळं विकासाचं जरी स्वप्न बघितलं तरी ते प्रत्यक्षात आणायला खूप कष्ट घ्यावे लागतात आणि ते टिकवायला तर खूप कष्ट घ्यावे लागतात. जरा पहिल्या ह्याच्यापर्यंत नेणं, नकाशापर्यंत मी थोडं सांगतो. आज हे ओलांडून इथं जाणं सहज शक्य झालंय. पूर्वी ह्या ठिकाणाहून ह्या ठिकाणी जायचं असेल तर ओलांडून आसाममध्ये येऊन ब्रह्मपुत्र ओलांडून असं आपल्याला जायला लागायचं. साधारण 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी ह्या भागातनं वरच्यावर जायला यायला लागलं. आता ट्रान्स अरुणाचल इथून झालं आणि गेल्या वेळेला मी गेलो होतो तेव्हा सर्वे चालू आहे आणि ह्या सगळ्या वरच्या बॉर्डर लाईन हायवे पण तयार होणार आहेत. त्यामुळे एवढा बदल झपाट्यानं गेल्या 15-20 वर्षात होतो आहे. त्यामुळं जी अंतर मी मगाशी सुरुवातीला म्हटलं ती कमी होण्याची शक्यता पण वाढते आहे. पण जेवढी बांधकाम होतील तेवढी आव्हानं पण वाढत जातो. असा प्रवास एक काळ होता. थोडं आधी या प्रवासामध्ये म्हटलं तसं की एक मजा वेगळी होती या प्रवासामध्ये. कारण दिवस तुम्हाला लागायचा या सगळ्यामध्ये जायला. आणि मला आठवतं मी एकदा 3 दिवस या नदीच्या घाटावर नुसतं जात होतो. आज बोट जाणार नाही कारण पाणी खूप आहे, मग परत यायचं आणि असं 3 दिवस बसून होतो, काही पर्याय नव्हतं त्याला. आणि मी साधारण 7-8 वर्षापूर्वी जेव्हा ब्रह्मपुत्रेवरती पूल झाला रोईंगकडं जाणारा सदिया ते धौला या भागावरती, तो 8.5 किलोमीटरचा पूल आहे. तर मी म्हटलं यावेळेला आपण ब्रह्मपुत्रेवरनं चालत जाऊ आणि मग मी तो पूल सगळा 8.5 किलोमीटर चालत गेलो. म्हटलं आपण बोटीतनं ब्रह्मपुत्र बघितलेली, यावेळेला चालत बघूया. आणि आता तुम्ही निघालात की 4 तासात तुम्ही विमानतळापासून तिथं पोहोचू शकता. अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. पण एक काळ या सगळ्याचं आव्हान तिथल्या भागामध्ये होतं. अजूनही आपल्या भागामध्ये ही स्थिती आहे. पुढे नॉर्थ ईस्ट म्हटलं की परत मगाशी मी जैवविविधतेबद्दल बोललो. आज मी त्याच्या तपशिलात गेलो नाही जैवविविधतेच्या, पण एक स्वतंत्र कदाचित आपला एक PPT त्याच्यासाठी होऊ शकेल असं आहे. जनजातीतली विविधता ही एक ईशान्य भारतातलं एक वैशिष्ट्य आहे. असंख्य जनजाती आहेत. म्हणजे एक पॉप्युलर स्लोगन आहे की तुम्हाला बायोडायव्हर्सिटी बघायची असेल तर भारतात या, भारतातली बायोडायव्हर्सिटी बघायची असेल तर नॉर्थ ईस्टमध्ये जावा, नॉर्थ ईस्टमधली बघायची असेल तर अरुणाचलमध्ये जावा किंवा नागालँडमध्ये. तसं जनजातीच्या बाबतीत पण हेच तुम्हाला वाक्य परत रिपीट करायला येऊ शकेल. त्यामुळं त्यांची विविधता, त्यांची जीवनशैली, त्या जीवनशैलीमध्ये हा झपाट्यानं जो बदल होतोय गेल्या 30-40 वर्षातला, त्याच्यामुळं झालेल्या चांगल्या गोष्टी, त्याच्यामुळं आलेल्या मर्यादा, हा सगळा एक समाजशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टीनं आत्ता एक महत्त्वाचा कालखंड चालू आहे की या सगळी कनेक्टिव्हिटी गेल्या 15 वर्षामध्ये जी वाढती आहे त्यामुळे समाजात दोन्ही प्रकारचे बदल होताना दिसत आहेत. तर त्याच्याकडं कसं बघायचं हा एक महत्त्वाची गोष्ट आहे. पण या सगळ्या जनजाती आहेत, प्रत्येक जनजातीचं वैशिष्ट्य आहे आणि त्या वैशिष्ट्यानुसार आता अशा महिला बघणं मिळणं दुर्मिळ होत चाललेलं आहे.
कारण ती जनरेशन आता 70-80च्या वयात आहे. आज आपल्यासारखेच कपडे घालणारी मंडळी तिथं बघायला मिळतात आपल्याला. पण अजून पारंपरिक पोशाख, पारंपरिक उत्सवांच्या वेळेला असं बघायला मिळतं. 99 साली आम्हाला गावात जॅकेट आणि लंगोट घातलेली माणसं अशी सहज बघायला मिळायची. आता तुम्हाला रेअरली बघायला मिळतात, कारण तशी ती जनरेशन संपत चाललेली आहे. पण जनजातीय विविधता ही एक फार महत्त्वाचं नॉर्थ ईस्टचं वैशिष्ट्य आहे. एक महत्त्वाची गोष्ट, हा बदल मी मगासपासून म्हणतोय, तर तुम्ही जर 2005च्या आधीचा सगळा बघितला ईशान्य भारत, तर एक काळ ईशान्य भारत आपल्याला माहितीच नव्हता. त्यामुळं असं गूढ काहीतरी आहे. अगदी आसाम म्हणलं की तांत्रिक भूमी, मंत्र जादूटोणा करणारी म्हणजे, कारण कामाख्या शक्तीपीठ असल्यामुळं एक मनातली प्रतिमा तशीच एक अंतर असलेलीच अशी होती. आणि कनेक्टिव्हिटी नव्हती, जाणं अवघड होतं. या सगळ्याच ह्याच्यामुळं एक दुर्लक्ष होतं, एक अंतर होतं. आणि कुठंतरी पर्वतरांगात हरवलेली लोक आहेत, म्हणजे नागा लोक. नाही, ते नेकेड नागा एक पुस्तक आहे, पण आपल्या मनात चित्र तसंच तयार होतं. आता तो इतिहास जाऊन 100-125 वर्ष झाली असतील कदाचित, पण एक मनातलं चित्र जे होतं ते स्ट्रेंजर्स ऑफ द मिस्ट असं होतं. अशांतता होती, दहशतवाद होता. लोक भारताशी कशी जोडलेली आहेत, का जोडलेली, असं मनामध्ये अविश्वास होता. त्यांच्या पण होता, आपल्या पण अज्ञान होतं असं म्हणू आपण. पण हळूहळू परिस्थिती बदलत चालली आहे, कनेक्टिव्हिटी बदलत चालली आहे. आणि एकाच लेखकाची 2 पुस्तकं आहेत, त्याच्या शीर्षकातच त्यानं एवढा बदल त्याला 20-25 वर्षामध्ये करावा असा वाटला की स्ट्रेंजर्स ऑफ द मिस्ट पासून स्ट्रेंजर्स नो मोर एवढा बदल करावा असा वाटला. कारण स्ट्रेंजर्स नो मोर मगाशी म्हणलं की हाच तो पूल मी ज्याच्यावरनं चालत गेलो होतो. ही कनेक्टिव्हिटी अतिशय उत्तम सगळी बांधलेली आहे. मणिपूरपर्यंत पण रेल्वे आता पोचलेली आहे. अरुणाचलमध्ये रेल्वे पोचलेली, आसाममध्ये पहिल्यापासूनच आहे. त्यामुळे हा विकास झपाट्यानं होतो आहे. सीमावर्ती भागातले रस्ते बांधण्याचं काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन करते. त्यामुळं रस्ते बांधण्याची गुणवत्ता अतिशय उत्तम आहे. म्हणजे आपल्याला इथून सातारला जाताना जो रस्ता लागेल त्याच्यापेक्षा 5 पट चांगल्या गुणवत्तेचा रस्ता तेजू ते रोईंग ही 2 ठिकाणं आहेत, जी साधारण किती 50-60 किलोमीटर अंतर असेल. त्यातलं 1.25 तासात आत जातो आपण. आणि मला आठवतं मी 2003 साली गेलो होतो. आम्ही रोईंगमधनं सकाळी निघालो, संध्याकाळी 7 वाजता तेवढंच अंतर पूर्ण करायला नद्या ओलांडत आम्ही गेलो होतो. आम्हाला जवळजवळ 10 तास लागले होते. आज 1.25 तासात आपण जाऊ शकतो, कारण बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन त्याचं उत्तम काम केलेलं आहे. रेल्वेचं नेटवर्क पोचतंय. तेजू सारख्या अशा छोट्या छोट्या गावांमध्ये पण एअरपोर्ट आज उभी राहिलेली आहे. आणि विशेष विमानसेवा त्या ठिकाणी सुरू केलेली आहे शासनानं, की जी कमी दरामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बुकिंग करायला येतं. त्यामुळं संपर्क हा अतिशय उत्तम या सगळ्यामध्ये एस्टॅब्लिश होतो आहे. हे जोडण्या स्ट्रेंजर्स नो मोअर जे आहे त्यातलं एक कारण आहे की ही संपर्काची जे दळणवळणाचं नेटवर्क उभं राहिलेलं आहे. 99च्या दौऱ्यात आम्ही कधीतरी फोन कुठंतरी मिळाला तर करायचो. 2002ला जेव्हा मुलींचा गट घेऊन गेलो होतो तेव्हा आम्ही गावं ठरवली होती आणि इथून ह्या 10 मुलींनी फोन करायचा, कारण एकच एसटी डिपो आहे, आपल्याकडे अर्धाच तास आहे. तर असं कॅलेंडर पण करून दिलं होतं. आज तुम्ही मोबाईल नेटवर्क प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे. एवढी चांगली कनेक्टिव्हिटी निर्माण झाली आहे. त्यामुळं चांगल्या गोष्टी घडतायत या सगळ्यामध्ये. पुढं ही पण कनेक्टिव्हिटी आहे की आपल्याला पण नॉर्थ ईस्टची ओळख होत चाललेली आहे. म्हणजे आज भारतातली मेडल मिळवलेल्या 5 खेळाडूंची नावं आपल्याला नाही सांगता येणार, पण मणिपूरमधल्या 5 खेळाडूंची नावं आपल्याला सांगता येतील. एवढं मणिपूर आपल्याला खेळाडूंचं राज्य म्हणून माहिती झालेलं आहे. आसाम एवढं आपल्याला माहिती झालेलं आहे की जिथून मेडल मिळवणारी लोक येत आहेत. तर त्या दृष्टीनं संगीताच्या क्षेत्रातलं असेल, राजकीय क्षेत्रातलं योगदान असेल, तर आत्ता संसदेत हा अगदी आपल्याला सुपरिचित असा चेहरा आहे. पुढं त्यामुळं स्ट्रेंजर्स ऑफ द मिस्ट ते स्ट्रेंजर्स नो मोर हा सगळा जो जर प्रवास बघायचा झाला तर त्या प्रवासाचे 4 टप्पे पडतात स्वातंत्र्यानंतरचे असं मला वाटतंय. त्यातला पहिला टप्पा आहे की स्वातंत्र्यानंतर विकासाचा जेव्हा विचार करायला गेलो तेव्हा अर्थातच ते दूर असल्यामुळे एक अंतर होतंच, पण
सांस्कृतिक विविधतेबद्दल एवढं डॉक्युमेंटेशन झालेलं होतं आणि एक युनिक कल्चर त्या ठिकाणी आहे. तर इथे युनिक कल्चर आहे ते तसं जपायला पाहिजे. त्यामुळं पहिली जवळजवळ 20 वर्ष हा सगळा भाग हा आहे तसा जपा, अशा पद्धतीनं विकासाकडे दुर्लक्ष झालं आणि सांस्कृतिकदृष्ट्या जपवायचं असेल तर मग त्याला एक गतीला कमी होते तशी होत गेली. त्यामुळे एक म्युझियम फेज मी त्याला म्हटलेलं आहे की हा युनिक आहे कल्चरली, तर आहे तसं जपा. पण आहे तसं जपा याचा अर्थ तिथल्या लोकांना विकासाचा अधिकार नाही का, विकासाचा हक्क नाही का? तिथले लोक विद्यार्थी आणि शिक्षक सहलीला आले होते आणि त्यांना घेऊन आम्ही वेल्ह्याच्या मागे गेलो होतो आणि तिथले एक शिक्षक मला म्हणाले की आम्ही ते शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात वाचलंय की ते कसलं घनदाट जंगल होतं, कुठे दाखवा जंगल. म्हणलं ते आम्ही खाऊन टाकलं जंगल. मग ते म्हणाले की मग आमच्यासाठी फॉरेस्ट म्हणजे जंगलतोड बंदीचा कायदा आमच्यासाठी कशासाठी? आज जंगल हीच तिथल्या माणसाचं उत्पन्नाचं साधन आहे ना. नोकरी, सरकारी नोकरी पलीकडे कुठली इंडस्ट्री नाहीये तिथं. जंगल हेच उत्पन्नाचं साधन आहे. पण जंगल 99 नंतर, 99च्या आधीच बहुतेक तो कायदा आला होता, एक्झॅक्ट साल आठवत नाही. पण आता जंगलातून तोडायचं असेल तर अनधिकृत किंवा परवानगी घेऊन असलं तरी सगळ्या प्लायमेल्स बंद झाल्या. आम्ही पहिल्यांदा 99ला एकांच्या घरी गेलो होतो. ते म्हणाले आम्हाला की सत्कार केला त्यांनी आमचा. आम्ही म्हटलं अहो एवढं कशाला ते जॅकेट आणि असा खर्च कशाला करता? ते म्हणाले तुम्ही उशिरा आलात, तुम्ही 10 वर्ष आधी आला असतं तर मी तुम्हाला हत्तीवरनं फिरवलं असतं. माझ्याकडे 10 हत्ती होते आणि जंगलातनं एवढं लाकूड आणि सॉमिलचं माझ्याकडं, तुम्ही आता माझ्याकडचं सगळं संपल्यानंतर तुम्ही इथं आलात. हे जगायचं कसं हा प्रश्न आहे ना या सगळ्यामध्ये. कारण व्यवसाय नाही कुठल्याही प्रकारचं, सरकारी नोकरी हेच साधन राहतं आणि ही फेज एक होती. आपण त्यामुळे त्या माणसांनी जो प्रश्न विचारला आपल्याला तर त्याचं उत्तर काय द्यायचं आपण? सांस्कृतिक पण आम्ही जपा, पण तुम्ही काय करताय? तुम्ही असं वागायला पाहिजे, तुम्ही असे कपडे घालायला पाहिजे, तुम्ही असे उत्सव साजरे करायला पाहिजे, असं जाणारे तिथले मंडळी त्यांना सांगत असतात. कारण तुम्ही युनिक आहात. आणि मग आपल्या इथला परत प्रश्नचिन्ह आपल्याबाबतचं ते येतच आहे की आपण काय जपतो आहोत. आपल्याला सोडायची आपली तयारी, पण त्यांचा युनिकनेस जपायचा आपला आग्रह आहे. अशी एक पेज या स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालखंडात येऊन गेली. त्याच्यात दुर्लक्ष झालं. 62 युद्धांच्या वेळेला जी संसदेत भाषणं झाली, नेहरूंच्या भाषणातला पण तो उल्लेख आहे. त्यामुळं आम्ही महत्त्वाचे आहोत की नाही असं पण प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला. अनेक दहशतवादी कारवाया त्यातनं पुढे आल्या आणि बंगाली माणूस तिथं आधी नोकरीला जाणं, आसामी माणूस आधी शिक्षित होणं, त्यांनी सगळ्या ह्याच्यावरती जो एक इम्बॅलन्स तयार झालेला होता आणि स्थानिक लोकांचा अविश्वास सगळ्यामध्ये होता. त्यातनं दुसरी फेज जी आहे ती इन्सर्जन्सीची मुख्यतः सगळ्या भागामध्ये दिसते. असं कुठलंही राज्य नाही, कुठलाही भाग नाही राज्याचा जिथं त्याची दहशतवादी संघटना नाही, कुठलीही जनजाती नाही, त्याचं काहीतरी आउटफिट आहे. अशी फेज त्या काळात होती. आज तुलनेनं बऱ्याच जनजातींनी त्या सगळ्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत. पण सिक्युरिटीच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा मिझोराम महत्त्वाची हे नागा चळवळ पहिल्यापासूनच आहे. स्वातंत्र्याच्या आधी नागा क्लब म्हणून होता आणि त्याच वेळेला ब्रिटिशांनी हा नागा क्लब स्वतःचं अस्तित्व निर्माण करेल अशी काळजी घेतली होती आणि ते अजूनही म्हणतात आमचं ब्रिटिशांशी बोलणं झालं होतं, भारत सरकारशी आमचा काय संबंध, असं म्हणणारे अजूनही गट आहे. NSCN सारखा गट पलीकडनं ऑपरेट होतो. तपशिलात नाही, पण तुम्ही नागालँड नावाचा स्वतंत्र देश अस्तित्वात आहे NSCNची. तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट बघायला मिळेल. त्यांचा परराष्ट्र मंत्री त्यांचा कोण आहे, काय आहे, सगळं वेबसाईटवरती आहे त्यांच्या. प्रत्यक्षात जमीन सीजफायर असल्यामुळं आपल्या ताब्यात आहे. ब्रह्मदेशातला भाग जो आहे तो अस्थिर आहे. मी एकदा मणिपूरमधनं येत होतो आणि तिथल्या माणसाने मला एक रिसिट दाखवली. काय म्हणलं, नाही एका ट्रकसाठी आम्हाला 2 वेळा टोल द्यावा लागतो. एक टोल दहशतवादी संघटनेला जातो, एक टोल भारत सरकारला जातो. कारण ते राज्य समांतर सरकार काय असतं हे मला पहिल्यांदा तिथं गेल्यानंतर अनुभवता आलं. आज तुलनेनं परिस्थिती बदलली आहे. मणिपूरचा प्रश्न निर्माण झाला नसता 2 वर्षापूर्वी तर कदाचित खूप शांततेकडं आणि विकासाकडं हा प्रदेश निघाला होता. त्याला एक मोठी खीळ या सगळ्या ह्याच्यात बेडलेली. पण कॉम्प्लेक्स परिस्थिती आहे ही पहिल्यापासूनच आहे. आणि म्हणून दुसरा जो आहे आणि ह्याची कारणं मगाशी म्हटलं तर ऐतिहासिक आहेत, सांस्कृतिक आहेत, अनेक प्रकारचे.
कारणं निर्माण होण्याची कारणं काही आहेत. म्हणजे मिझोराममधला दहशतवाद सुरू होण्याचं कारण बांबू आहे. तर बांबूचा आणि मिझोराममधल्या दहशतवादाचा काय संबंध? काही नाही, बांबूला फुलं आली की बिया येतात, ते बिया आल्यानंतर ते बिया उंदीर खातात, त्याच्यामुळं दुष्काळ पसरतो. आणि मग दुष्काळ पसरल्यानंतर तिथं मिझो फेमिन फ्रंटची स्थापना झाली. केंद्र सरकारनं मदत नाही मिळाली, मग मिझो नॅशनल फ्रंट उभं राहिलं. परदेशी सगळे आहेतच आपले चांगले शेजारी जे मदत करायला या सगळ्या दहशतवादी संघटना, आणि त्यातनं एक मोठा 20 वर्षाचा 25 वर्षाचा कालखंड मिझोराममधला अस्थिरतेचा गेला. त्यामुळं हा एक अभ्यासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा भाग आहे दुसऱ्या टप्प्याचा, की ज्याच्यामध्ये राज्य निर्माण झाली. मग त्याला पर्याय ग्रेटर आसाम मोठा होता, त्यातनं प्रदेश वेगळे झाले. अरुणाचल फॉरेन मिनिस्ट्रीच्या अंडर होता, तो होम मिनिस्ट्रीच्या अंडर आला. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर म्हणून ओळखला जायचा पहिल्यांदा. आणि म्हणजे आपल्या मनात पण प्रश्न होता असं वाटतं ना आजही, की एक देश स्वतंत्र झालाय, एक राज्य परराष्ट्र खात्याच्या अंतर्गत येतं, गृह खात्याच्या अंतर्गत येत नाही, अशी फेस स्वातंत्र्यानंतर होती. चीन जेव्हा दावा करतं अरुणाचल बद्दल, त्यावेळेला पुस्तकातल्या ओळी वाचायला लागला की मनात पण प्रश्न निर्माण होतो आपल्या, अरे असं का होतं आपल्या इथं. त्यामुळं एक अस्तित्वाची फेज आहे. आणि मग त्याला उत्तर म्हणून मग राज्य निर्मिती असेल, त्यांचे अधिकार देणं असेल त्यांना. राज्य प्रत्येक ठिकाणी तयार करणं शक्य होत नाही, त्यामुळं त्या जनजातीला ऑटोनॉमस काउन्सिल दिले जातात. म्हणजे तुमच्या जनजातीच्या लोकांच्या विकासासाठीची एक काउन्सिल आहे आणि त्याला काहीतरी ग्रँट फंड दिले जाते, आणि मग त्या काउन्सिल मार्फत तुम्ही तुमच्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवा. ते भारताशी कसे जोडलेले राहतील या दृष्टीनं एक डेमोक्रेटिक, जसं आपल्याला 3 स्तर माहिती असतात, राज्यस्तर आहे, केंद्रीय स्तर, राज्यस्तर आणि त्याच्यासाठी पंचायत वगैरे असते, तसं ऑटोनॉमस काउन्सिल अशा स्वतंत्र तयार झाल्या त्या जनजातीच्या याच्यासाठी. आणि त्यातनं काही उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या सगळ्यात झाला. त्यामुळे उत्तरं शोधण्याचा कालखंड जो आहे, अनेक दहशतवादी संघटनांबरोबर सीज फायरचे गोष्टी झाल्या, करार झाले, या सगळ्याचा कालखंड जो आहे तो. आणि त्याच्यानंतर साधारण 2000च्या आसपास सुरू झालेला जो विकासाचा कालखंड आहे, की ज्या वेळेला टप्प्याटप्प्यानं आणि गेल्या 15-20 वर्षामध्ये जास्त पद्धतीनं की हा प्रदेश महत्त्वाचा आहे, इथं केंद्रानं योजना राबवणं गरजेचं आहे, इथं रस्ते बांधणं गरजेचं आहे, इथल्या लोकांसाठी वेगळ्या योजना आखायला पाहिजेत, या दृष्टीनं एक डेव्हलपमेंटल पॅराडिम शिफ्ट झाला. मुद्दामून पॅकेज हा शब्द वापरलाय तिथं, कारण याचे काही नकारात्मक परिणाम होत आहेत. कारण पॅकेज दिलं तुम्ही की संपत्ती निर्माण करायला पाहिजे माझ्या राज्यासाठी, ती बांधिलकी राहत नाही. पैसा कोणीतरी आणून देतोय, तो पैसा राज्यात ओतला जातोय. आणि आपल्या इथं रस्ता बांधायच्या आल्यानंतर आता रिंग रोडच्या वेळेला जे चालू आहे की नुकसान भरपाई घ्यायची असते ना, जिथून रस्ता जातो त्याला मिळते, हे पटकन शिकली लोक. तिथं 2-4 घरं बांधायची, कारण त्यांना शिकवलं गेलं की तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर 4 झोपड्या बांधा कडेला कच्च्या, आणि मग सरकारकडनं तुम्हाला पैसे मिळतील त्याचे. आणि अशा गोष्टी ह्याचं शिक्षण वेगळ्या प्रकारे भारतीयांनी त्यांचं केलं, की जे अगदी साधे मंडळी होते त्यांना ही दीक्षा फार पटकन मिळाली. ह्याचे काही चांगले परिणाम, मग असे रस्ते झाले वगैरे जे दाखवलं, पण समाजावरती संपत्ती निर्माण करावी लागते समाजानं. हा जो संस्कार व्हावा लागतो त्याला एक मर्यादा येत चाललेली आहे. आणि म्हणजे किती आपल्याला वाटतं आपल्याला समाज समजतो, असं सामाजिक काम करताना तर जास्त वाटतं आपल्याला, मनातून आपल्याला जास्त समजतं म्हणून. आणि तो सदिया ते धौला ब्रिज, आणि आम्ही सगळे कसं मग आता कनेक्टेड राहील. मग ते मायोदिया म्हणून ठिकाण आहे, तिथं टुरिस्ट आसाममधले कसे जातील, मग अरुणाचल लोकांचा व्यवसाय कसा वाढेल आणि उत्पन्नाचं साधन होईल. आज तसं घडतंच आहे. आज तुम्ही मायोदियापर्यंत जाणं ब्रह्मपुत्र ओलांडून सहज शक्य होतंय, टुरिझम वाढतोय. पण शनिवार रविवारी दिब्रुगड-तिनसुकिया मधले मॉल अरुणाचल लोकांनी भरून वाहिलेले असतात, कारण या पॅकेजमुळं आणि सरकारी नोकऱ्या प्रत्येकाला असल्यामुळं या सगळ्यांना संपत्ती भरपूर आहे. आणि त्यामुळे खरेदी करण्यासाठी मग मॉलमध्ये यायचं. त्यामुळे दिब्रुगडचं स्वरूप बदलून गेलं, जे कधी कल्पनेत पण आलं नव्हतं. त्यामुळे असे काही दोन्ही प्रकारचे परिणाम. त्यामुळे तिथलं समाज जीवन समजून घेणं हे अजून अवघड होत चाललेलं आहे या सगळ्या ह्याच्यात. त्यामुळे लोकांचं आरोग्याबद्दलचे प्रश्न असतील, याच्याबद्दलचे शिक्षणाबद्दलचे प्रश्न असतील,
याच्याबद्दल पुरेशी जागरूकता शिक्षणाबद्दलची नक्की झालेली आहे. त्याच्याबद्दल मी शेवटच्या टप्प्यात तपशिलात बोलेन. त्यामुळं 4 प्रकारच्या प्रश्नांबद्दल मी मुख्यतः बोललो. एक दहशतवादाशी निगडीत, एक विकासाशी निगडीत, एक सामाजिक आणि दुसरं भौगोलिक प्रश्न. हे 4 प्रश्नांचे हे आहेत. थोडं झटकन जे मुद्दे मांडले होते त्याच्याच अनुषंगानं पुढे जाऊया. किती बदल होतो आहे तो पलीकडचे 3 नकाशे आहेत ते जर बघितले तर अरुणाचलमध्ये डिफॉरेस्टेशन किती होत आहे हे लक्षात येईल. माझ्याकडं त्या नकाशांचा सण नाही आहेत आता किती सालचे फोटो आहेत ते, पण हे 3 टप्प्यामध्ये बदललेलं अरुणाचलमध्ये आहे. जरी 10 वर्षाचा कालखंड जरी आपण डोळ्यासमोर आणला तरी 3 टप्प्यामध्ये आज किती डिफॉरेस्टेशन झालेलं आहे. त्यामुळे एका बाजूला जैवविविधतेचा पण या सगळ्यात मोठ्या प्रमाणात ऱ्हास सुरू झालेला आहे. काही विकासाच्या गोष्टी होत आहेत का तर होत आहेत, पण त्यातनं तिथल्या माणसांना किती संधी मिळते. म्हणजे पेट्रोकेमिकल्सचे खूप मोठे प्लांट सगळ्या पूर्व भागामध्ये तुम्हाला ONGC पासून कोल इंडिया पासून सगळे मिळतील तिथं, पण स्थानिक माणूस तिथं किती नोकरीला आहे हा प्रश्नच आहे. त्यामुळं या सगळ्यामध्ये सेंटरवरती केंद्र सरकारवरती डिपेंडन्सी हा एक तसा आज महत्वाचा विषय आहे. अशी डिपेंडन्सी असावी असं पण वाटते, कारण त्याशिवाय तिथं पैसा पण तेवढा विकासासाठी पोचवला जाणार नाही. राज्य तेवढी सक्षम नाही आहेत की स्वतःच्या विकासासाठी स्वतः संपत्ती निर्माण करून ती वापरू शकतील. त्यामुळे केंद्र शासनाची मदत तर लागणारच आहे, पण पुढे जो पण येतो त्याचे परिणाम जे नंतर दिसणार आहेत ते तेवढेच काय म्हणूया चिंता करण्यासारखे आहेत. तर त्या दृष्टीनं आपल्याला या सगळ्या याचा विचार करायला लागणार आहे. सरकारचं काम बहुतेक ठिकाणी हा नोकऱ्या निर्माण करणे, सर्वात मोठी गव्हर्नमेंट एजन्सी आहे की त्यामुळे भरपूर जिल्हे दरवेळेला तयार होत असतात. म्हणजे आता अरुणाचलमध्ये नवीन जिल्हा झाला का चौकशी करणं पण बंद केलं आहे, कारण एक नवीन जिल्हा झालेलाच असतो जर 2 वर्षानंतर गेल्यामुळं. तर कारण एक पोस्ट लॅडर सगळी तयार होती ना कलेक्टरपासून, सगळ्यांना नोकऱ्या मिळतात. पण एवढे बदल झालेला आहे की पूर्वी नोकरी मिळणं अवघड होतं. आज आम्ही स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत प्रबोधिनीच्या तिथल्या विद्यार्थ्यांसाठी अरुणाचल पब्लिक सर्व्हिस कमिशन, आसाम पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि UPSCचे तास चालवतो. आज मुलं येऊन अभ्यास करायला लागलेत, कारण त्यांना पण आता नोकरी मिळणं अवघड झालेलं आहे. कारण समाजात शिक्षणाचा स्तर वाढला, शिक्षित लोक झाली. एक पूर्वी कोणीही पकडा पण एक माणूस हवा आहे तिथं, शिक्षणाधिकारी हवा आहे, शिकलाय की नाही जाऊ देत पण एक कोणीतरी तिथं लागेल ना माणूस. आता शिक्षणातलाच माणूस हवा आहे, कारण आम्हाला शिक्षणातली गुणवत्ता हवी असं स्थानिक माणूस म्हणायला लागलाय. कारण जवळजवळ 3री जनरेशन शिकलेली आता यायला लागलेली आहे पुढं. त्यामुळं अभ्यासाची गरज निर्माण झाली. त्यामुळे मग ऑनलाईन सेशन पासून प्रत्यक्ष तुम्ही या. गेल्या वर्षी आम्ही करोनात ऑनलाईन बॅच सुरू केली आणि त्याच्यानंतर घेतली अरुणाचल पब्लिक सर्व्हिस कमिशनची. 25 जणांच्या बॅचमधनं 8 जण अरुणाचल पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यामुळे असे पण प्रयत्न गरजेचे आहेत की जिथं तिथल्या माणसाला आता प्रयत्न करायचे आहेत. मला काहीतरी माझ्या प्रदेशासाठी करायचं आहे, ते बदलण्यासाठी माझी कष्ट करायची पण तयारी आहे. अशा सगळ्या दृष्टीनं आपल्याला या सगळ्यामध्ये योगदान देणं गरजेचं आहे. त्यामुळे विकास रस्ता तयार झालाय, पण आता तिथे वाहतूक चांगली व्हायला पाहिजे, नाहीतर मग रस्त्यावरती गाड्या कशाही जातील. ते काम आता मुख्यतः आजच्या काळामध्ये नॉर्थ ईस्टमध्ये काम करायचं असेल तर ते त्या प्रकारचं काम करावं लागणार आहे. अशी म्हटलं की कस्टम, रिच्युअल, लँग्वेज हा शब्द पण मोठा झाला, कारण डायलेक्ट्सच म्हणायला पाहिजे. बोली खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बोली आहेत. मग अशी म्हटलं सगळ्या अरुणाचलमध्ये लोक हिंदीत बोलतात, पर्यायच नाही आहे, कारण समोरच्या डोंगरावरचा माणूस हा वेगळी बोली बोलतो, मी वेगळी बोली बोलतो. संवाद करायचा असेल तर हिंदी किंवा इंग्रजी ही 2च माध्यमं मला राहतात. तर त्या दृष्टीनं वेगवेगळ्या कस्टम्स, त्याची आयडेंटिटी म्हणजे आपल्याला ओळखता येतं. त्यांनी काय डोक्यावरती घातलेलं त्याच्यावरनं हा कुठल्या ट्राईबचा आहे, कुठला जॅकेट घातलंय त्याच्यावरनं हे करायला येतं. आणि मग अशी म्हणतात की एक योग्य दिशा देण्याचं काम करायला लागतं. मग अशी पहिली एक जी स्लाईड होती त्याच्यात एक निशी जनजातीची होती, त्याच्या डोक्यावर हॉर्नबिलची चोच होती. हे मोठं प्रतिष्ठेचं लक्षण आहे. आणि नॉर्थ ईस्टमध्ये अरुणाचलमध्ये मोठा हॉर्नबिल मिळतो ज्याची मोठी बीक असते. आता असं नाही म्हणू शकत ना आपण की ते समाजात प्रतिष्ठेचं आहे, तुमच्या डोक्यावर तशी टोपी नसेल उत्सवाच्या वेळेला, पूर्वी कायमच घालत असतील, तर मग
ते मारणारच, हे स्वाभाविक आहे. किती उपदेश करून त्याला नाही, त्याला काहीतरी पर्याय द्यायला पाहिजे. मग आता त्याला तिथं पर्याय पुढे आलेला आहे तिथल्याच लोकांनी, पण तो पर्याय हळूहळू पुढे चाललाय. आता फायबरची ती चोच त्या टोपीत बसवतात. त्यामुळे मग माझा अभिमानाचा विषय आहे तो पण हे झाला. पर्यावरण संरक्षणाचं महत्व त्यांना कळतं, कारण ते तिथं जगतातच निसर्गाबरोबर. आत्ताचा विषय नाही पण आला ह्याच्या दृष्टीने म्हणून निसर्गाबद्दल आपल्याला असं वाटायचं की झूम कल्टिवेशन असं पुस्तकात मी नॉर्थ ईस्ट बद्दल मुलांना शिकवत होतो. जंगल जाळतात लोक, शेती करतात, 8 वर्षानंतर 6 वर्षानंतर नवीन जंगल जाळतात. आणि मी आणि प्रियव्रत नागालँडमध्ये गेलो होतो आम्ही एक दिवस संध्याकाळी. त्या लोक म्हणाले चला, त्यांनी अख्खा डोंगर पेटवून दिला होता. म्हटलं काय? नाही ना, मला शेती करायची आता नवीन तिथं. आणि मला वाटलं मी मनात लगेच हे कसली लोक आहेत, केवढं पर्यावरणाचं नुकसान. मग त्या लोकांच्या तिथल्या गावगडाशी बोलताना त्यांना सांगितलं हे सगळं जे गावाचं क्षेत्र आहे त्याचे काही भाग केलेले आहेत आणि बाय रोटेशन हे जंगल जाळल्यानंतर इथं पहिली 3 वर्ष चांगलं पीक निघणार आहे, नंतर हळूहळू तिथल्या मातीची गुणवत्ता कमी होत जाणार आहे. मग आम्ही इकडचं जंगल हे करू. असं करत 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 परत सगळं सायकल पूर्ण व्हायचं ना. तिथं नवीन ठिकाणी पहिल्या ठिकाणी जाळलेलं आहे तिथं पूर्ण पद्धतीनं जंगल तयार झालेलं असतं. कारण जंगल तयार व्हायला तिथं वेळ लागत नाही. दमट हवामान आहे, पाऊस आहे, सगळाच वाढीच्या दृष्टीनं आहे. पण आपल्या मनातला ग्रह कसा वेगळा असतो. शिकार सहज बंदुकीतले लोक आजही बघायला मिळतात. जाता जाता सहज प्राणी मारू शकतात, ते पक्षी मारू शकतात. पण विशेष शिकार करायची असेल तर त्याचे नियम संकेत आहेत. तुम्हाला काही विशिष्ट प्राण्यांची शिकार करायची असेल तर ती शिकार केल्यानंतर तुम्हाला 8 दिवस घरात जाता येत नाही. तुम्हाला घरच्यांबरोबर कसं राहायचं नाही, पती पत्नींनी एकत्र राहायचं का राहायचं नाही, घरात काय खायचं का खायचं नाही, याच्याबद्दलचे काही संकेत आहेत त्यांचे. आता एवढं सगळं हे करून शिकारीची हौस असलेली किती शिल्लक राहतील. त्यामुळं पारंपरिक काहीतरी असतं पण आपल्याला दिसतं ते मात्र सहज जाता जाता बंदुकीनं 2 मारलेले आहे. म्हणजे आम्हाला आठवतं 99च्या दौऱ्यामध्ये आम्ही असे छान पक्ष्यांचे फोटो घेऊन आलो होतो आणि नंतर पांडे सरांना दाखवलं आम्ही. ते म्हणाले अरे हे कसले रेअर आहेत. म्हणलं त्यांच्या दृष्टीनं ते वजनात किती आहे तेवढं सांगितलं त्यांनी आम्हाला आणि चवीला कसं आहे. पण हे सगळे एक त्यांची कस्टम आहे ती आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आणि ती समजून घेऊन त्याला मॅचिंग असं उत्तर द्यायला पाहिजे. जे मगाशी मी हॉर्नबिलच्या बाबतीत सांगितलं, कस्टम सोडा म्हणण्यात अर्थ नाहीये कारण ते त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पहिला मुद्दा जो आला होता तो इंटरनल सिक्युरिटीला थ्रेट आहे, जो मी मगाशी बांगलादेशचं चित्र बघून सांगितलं. बर्मा बॉर्डर जी आहे ती कोणाच्याच ताब्यात नाहीये, ब्रह्मदेशाच्या पण ताब्यात नाहीये. ती आपल्या पण त्या बाजूची म्हणजे बॉर्डरची पलीकडची बाजू जर बघितली तर ती सगळी दहशतवादी संघटना आहेत वेगवेगळ्या, त्या संघटनेच्या ताब्यात आहे. तिथून मोठ्या प्रमाणावरती ड्रग्स ट्रॅफिकिंग होतं आणि मोठं ड्रग ॲडिक्शन नॉर्थ ईस्ट मधला एक मेजर प्रश्न आहे. पण एक तिथून तुम्ही काय लाओस, कंबोडिया तिकडं सगळं जर बघितलं तर मोठं ड्रग ट्रॅफिकिंगचं मोठं रॅकेट आहे. सगळं तिथून बर्माच्या अशांत प्रदेशातून भारताशी जोडलेलं आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय दृष्टीनं पण फार महत्त्वाचा हे आहे. लोकसंख्येच्या ह्याच्यात खूप मोठा बदल होतो आहे. त्यामुळे पण इथं खूप मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत, निर्माण होत आहेत अजून नव्यानं. त्यामुळं मगाशी म्हणतात सर ड्रग्ज आणि हा सगळा त्याला जोडून येणार आहे. आणि डेमोग्राफिक इन्व्हेजनला 2 कारणं आहेत. एक घुसखोरी हे कारण आहे आणि दुसरं धर्मांतरण हे एक कारण आहे. काय रोहिंग्या बर्मातलं रोहिंग्या कुठपर्यंत आलेले असतात. मी अंदमानमध्ये गेलो होतो 2 वर्षापूर्वी. अंदमानमध्ये रोहिंग्या कुठनं आले असं झालं मला. नाही, ते तिथून बोटीनं मधल्या टप्प्याटप्प्यातनं प्रवेश करत तिथं ते घुसलेले. कुठपर्यंत इन्फिल्ट्रेशन झालेलं असं. म्हणजे आता बांगलादेशींचा तर आहेच प्रश्न, पण या रोहिंग्यांचा प्रश्न नव्यानं त्या सगळ्या भागात उभं आहे. त्यामुळं घुसखोरी, धर्मांतरण असे अनेक विषय आहेत. पण डेमोग्राफी बदलणं, लोकसंख्येचं स्वरूप बदलणं हा एक महत्वाचं हे आहे, ट्रिगर आहे की ज्यानं स्थानिक माणसाच्या आयुष्यावरती फरक पडतो. सहज फार तपशिलात जात नाही ह्याच्यात, पण आसाममध्ये काय पद्धतीनं बदल झालेले आहेत. म्हणजे तुम्ही बांगलादेशच्या सीमेवरचे जे जिल्हे आहेत ना, त्या जिल्ह्यात गेला तर तुम्ही काय बांगलादेशमध्ये आहात का भारतात आहात हे कळणार नाही, एवढा बदल तिथं झालेला आहे. भारतीय ही आयडेंटिटी फार टोकाची परिस्थिती नाही, पण कोंडव्यात जाताना पण आपल्याला जरा
पण भारतीय ही आयडेंटिटी तिथं दाखवणं हे पण अवघड आहे. असे काही सीमावर्ती भाग बांगलादेशच्या कडेला निर्माण झालेले, कारण येऊन स्थलांतरित राहण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. नेक्स्ट, ही स्थिती इतर राज्यांमध्ये पण आहे. त्यामुळं ह्या सगळ्याचा विचार जर आपण केला तर नॅशनल सिक्युरिटीच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. त्याची ऐतिहासिक कारणं, त्याची आजची कारणं, या सगळ्याचाच विचार आपल्याला करावा लागेल. अरुणाचल, आता आम्ही तिथल्या काही संघटनांबरोबर काम करतो. मी शेवटच्या स्लाईडमध्ये त्याच्याबद्दल बोलणार आहे. आता काही विद्यार्थी जे फिल्म आणि एडिटिंग आणि अशा ह्याच्यात आहेत, त्यांना गेली 7-8 वर्ष आम्ही तिकडं पाठवतोय. आणि अरुणाचलमधल्या जनजातींचं डॉक्युमेंटेशन करा आणि छोट्या छोट्या फिल्म तयार करा. यावर्षी आम्ही असा ड्राईव्ह सुरू केला की तिथल्याच माणसांना मोबाईलवरती फिल्म करायला शिकवा, एडिटिंग करून यूट्यूबवरती जाऊ देत. कारण 1.5-2 वर्षापूर्वी सर्चमध्ये असं लक्षात आलं की एखादी जनजाती शोधायला तुम्ही यूट्यूबवरती गेलात तर त्याचा भारतातला संबंध सापडत नाही. कारण शेवटी क्रॉस बॉर्डर त्याचा प्रेझेन्स असतोच ना. आपण या राजकीय सीमा निर्माण केलेल्या आहेत, पण पूर्वीच्या भौगोलिक सीमांचा किंवा ह्या सांस्कृतिक सीमांचा विचार केला तर तिथं पलीकडे पण त्याच जनजातीची काही राहणारी लोक आहेत, त्यांचे व्हिडिओ चीननं अपलोड केलेले आहेत. आता क्लेम करायचं झालं तर ही जनजाती कुठली मूळची, इव्हिडन्स बेस तुम्हाला तीच दिसणार आहे. म्हणून असे छोटे छोटे प्रयत्न आहेत कदाचित हे, की तिथल्या लोकांना तिथलं डॉक्युमेंटेशन करायला शिकवा, तिथले गोष्टी अपलोड होऊ देत त्या सगळ्या याच्यामध्ये. पण असे छोटे छोटे प्रयत्न काही चालू आहेत. कारण आणि त्याला जोडून काहीतरी या सगळ्या ह्याचा विचार आपल्याला करावा लागेल. मायग्रंट्स आणि रेफ्युजीज तर हा मोठा प्रश्न आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पुढे फार बोलत नाही, पण आता मुद्दामून ही स्लाइड दाखवली की आपण पाणी नळ बंद केला आता आपण पाकिस्तानचं सध्या. एक वेगळा नळ चीनच्या ताब्यात आहे. ब्रह्मपुत्रेच्या वरच्या भागात 5 धरणांची सायफन धरण आहेत, ती लूपमध्ये पाणी फिरत राहील अशी बांधकाम पूर्ण होत आलेलं आहे. कारण हा फोटो जो आहे तो पण 15-1 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे तो आर्टिकल जे आहे, फोटो अलीकडचा आहे, पण हे आर्टिकल पहिल्यांदा 15-1 वर्षापूर्वी प्रकाशित झालं होतं की काय पद्धतीनं ते बांधकाम, त्याचा डेटाबेस जो सगळा आहे, किती पाणी अडवलं जाणार, काय होणार आणि ब्रह्मपुत्रा कोरडी पडणार का, हे सगळं झाल्यानंतर चीननं हे केलं तर, आणि मग आसामचं आयुष्य कसं होणार, असा एक मोठा प्रश्न या सगळ्यामध्ये आहे. आणि मुद्दामच आपल्या पाकिस्तान बरोबरच्या याच्या निमित्तानं आपला पण एक मोठा हे तिथं माहिती नाही, कदाचित त्याचं काही थोडं नियंत्रण आलं तर आसाममधले पूर कमी होतील. कारण पुरामुळं आसामचं जीवन अतिशय अवघड जीवन आहे. थोडं नियंत्रण त्यांनी केलं तर कदाचित जीवन सुकर पण होईल, पण चावी त्यांच्या हातात राहिली तर अवघड होईल. अशा गोष्टी पण आहेत. ब्रह्मपुत्रेला हा कमी होईल त्याचं, त्यांच्या हातात राहील ते पूर येणं. नैसर्गिक पूर येणार नाहीत, आता कमी येतील. पूर्वी जे असे सडन फ्लॅश फ्लड सारखे यायचे की अचानक पाणी बर्फवरच्या ह्याच्यात हे झालंय आणि अचानक पाणी वाढलंय, हे कमी होत जाईल. आता पण दिसतं ते. आपण काय म्हणू, ज्या ठिकाणी सियांग खाली उतरते पासीघाटच्या आसपास, तिथल्या पाण्याच्या स्तरामध्ये आणि पुराच्या पातळीमध्ये फरक झालेला दिसतो. त्या दिवसांनी चीनशी डायलॉग आपला होत नाही का? चीनशी डायलॉग आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती होणं अवघड आहे, कारण त्यांच्या दृष्टीनं आपण ते ताब्यात ठेवलेलं आहे. त्यामुळं ते मानतच नाहीत. आता अरुणाचल त्यांच्या दृष्टीनं आपण ॲक्वायर केलेलं आहे, त्यामुळे बोलणी करणं एवढंच राहतं. स्थानिक ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यासाठी डायलॉग होतात. आता फोटो नाही दाखवत, पण वॉलंगच्या पुढे गेलात तर शेवटची जे पोस्ट आहेत त्या ठिकाणी दोन्ही सैन्याचे अधिकारी यांच्या रेग्युलर मीटिंग होत असतात आणि स्थानिक काही प्रश्न असतात, माणसं किंवा जनावरं इकडं तिकडं जाणं, काहीतरी होणं, अशा सगळ्या गोष्टी घडत असतात. याच्याबद्दल मी बोलत नाही कारण तपशिलातले विषय आहेत, पण आधीची मणिपूरच्या निमित्तानं परत हा विषय पुढे आला. खरं मणिपूरमुळेच आपल्याला माहिती झाला होता. इरोम शर्मिला म्हणून ज्या होत्या त्या उपोषणासाठी बसल्या होत्या, सगळा कायदा हे व्हावा म्हणून. पण कायदा नसून पण चालणार नाही, कायदा असल्याचा समाजावरती
जो परिणाम होतो, कारण शेवटी त्यांना भोगावा लागतो त्या सगळ्या कायद्याचा जो प्रश्न आहे तो. काश्मीरमध्ये तसंच आहे ना, म्हणजे सैन्याला अधिकार नसून चालणार नाही, पण सैन्याच्या अधिकारात काही ना काहीतरी घडत जातच ना शेवटी. तिथल्या स्थानिक माणसालाच त्याचं दुःख त्याच्यासाठी निर्माण होतं. पण आता परत हा कायदा असायला लागेल, जर तो कायदा हटवावा इथपर्यंत सगळं गेलं होतं, गेल्या 2 वर्षात परत आहे. पण अनेक ठिकाणी सैन्याला विशेष अधिकार आहे पुढे. आणि गेल्या काही दिवसामध्ये महत्त्वाचं आहे, या सगळ्यात लोकसंख्येचा जो प्रश्न आहे त्याच्या दृष्टीनं एक NRC नॅशनल रजिस्टर असावं आणि त्याच्यात नोंदी व्हाव्यात. त्या दृष्टीनं अनेक जणांनी आता या नोंदीचा एक ड्राईव्ह पूर्ण झाला आहे. त्याच्या अतिशय चांगल्या रचना गेल्या 5-10 वर्षात ज्या एक्झिक्यूट झाल्या, मुख्यतः आसाममध्ये, मी अनेक जणांशी बोललो, पण ती प्रक्रिया अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे. आग्रह असा आहे कदाचित भारतभरात करावं असं सरकारचं धोरण दिसतंय एका दिशेनं, पण भारतात करणं अवघड आहे सगळीकडं. पण नॉर्थ ईस्टमध्ये नक्की महत्त्वाचं आहे हे रजिस्टर. त्यामुळं लिगल इलिगल आयडेंटिफिकेशन करणं, परत पाठवणं हा पॉलिटिकल हे आहे, पण किमान आयडेंटिफिकेशन करणं या फेजपर्यंत जाऊ शकतो. जे आहेत त्यांना काहीतरी वेगळ्या मदतीच्या वेगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं असं नक्की या सगळ्यामध्ये होऊ शकतं. त्यामुळं विकसित भारताचं स्वप्न जे आपण बघतोय ते जर स्ट्रॉंग नॉर्थ ईस्ट नसेल, ईशान्य भारत अशांत असेल, तर आपण करू शकू का? तिथली संसाधनं हा म्हणजे टेक्निकली कागदावरती हिशोब केला तर फक्त अरुणाचलमधल्या नद्यांवरती धरणं बांधून इलेक्ट्रिसिटी बांधली तर जवळजवळ सगळ्या उत्तर भारतापर्यंत आपण वीज देऊ शकू एवढी ताकद आहे. तर ते हार्नेस करणं, प्रत्यक्षात आणणं ही वेगळी गोष्ट आहे, पण कागदावरती बघायला गेलं तर एवढा पोटेन्शियल असलेला भाग आहे हा सगळा. पण आणि म्हणलं असं की ह्या सगळ्या आंतरराष्ट्रीय सीमा आहेत ना, एवढ्या आंतरराष्ट्रीय सीमा राजस्थान पंजाबकडे पण नाही आहेत. ह्या सगळ्यात बांधायचं कसं? आता चितगावचा प्रश्न पण पुढे यायला लागलाय. जसं बलुचिस्तान चालू आहे तसं चितगावमध्ये पण बांगलादेशमध्ये, तो स्वातंत्र्याच्या वेळेलाच त्यांनी भारतात याची मागणी केली होती, त्यावेळेला आपण फार पटकन निर्णय घेतले नाहीत, कारण आपण अंतर्गतच सगळी संस्थानं विलीन व्हावी याच्यात होतो. चितगाव उभं राहत आहे. आता चितगावचे आपल्याबरोबर सकारात्मक होणार आहेत का नकारात्मक होणार आहेत माहिती नाही आपल्याला अजूनही, पण चितगावमध्ये अशांतता सुरू झाली आहे बांगलादेशच्या. त्यामुळं ह्या सगळ्याचा अशांततेकडे असून चालणार नाही संसाधनांच्या दृष्टीनं, सगळ्याच दृष्टीनं पुढं. त्यामुळं ह्या सरकारच्या काळामध्ये एशियन देश सगळे पूर्वेकडचे जे देश आहेत त्यांची बांधणी करावी, कारण मलेशियापर्यंत सगळं आपण पुढपर्यंत गेलो तर सगळे महत्त्वाचे देश आहेत जगाच्या दृष्टीनं. तर अशा देशांचं काही संघटन उभं राहावं. व्यापाराला समुद्रमार्ग ही जी मर्यादा आहे ती कदाचित तिथून आपल्याला बाय रोड पण चांगला व्यापार करायला येऊ शकेल अशी स्थिती आहे. त्यामुळं ही एक ईशान्येकडे जाण्याची, या भागामध्ये वेगवेगळ्या सामाजिक शैक्षणिक संघटना काम करतात. त्यातल्या खालच्या रांगेत ज्या आहेत त्या मुख्यतः विवेकानंद केंद्रासारखी रचना आपल्याला कन्याकुमारीच्या शिला स्मारकामुळे माहिती असतं विवेकानंद केंद्र, पण आसाम, अरुणाचल, नागालँड या भागामध्ये विवेकानंद केंद्राच्या शाळा आहेत. अतिशय दुर्गम भागामध्ये शाळा 50 वर्षापूर्वी सुरू करणं हे खूप आव्हानात्मक होतं. लोक तिथं जाऊन राहिलीत. आम्ही एका शाळेमध्ये गेलेलो होतो. त्या शाळेमध्ये 2005 मध्ये पण संध्याकाळी 3 तास जनरेटरवर वीज वापरली जायची, बाकी सगळ्या वेळ वीज पुरवठाच नव्हता. आणि कुठल्या कुठल्या भारताच्या भागातून जाऊन शिक्षक तिथं शिकवत होते. म्हणजे तिथं एक पांडेजी म्हणून एक शिक्षक होते बिहारमधले, त्यांच्यावर पण मी गप्पा मारत होतो. ते म्हणाले की मी नागालँडच्या सीमेवरच्या एका शाळेमध्ये होतो, तिथून मुलगा चेन्नईला ॲडमिशन मिळाली होती मुलाला. त्याला एक फोन करायचा, सकाळी निघायचं, 5 किलोमीटर चालत यायचं, तिथून बस मिळकडायची, त्यानं 6 तासाचा प्रवास करायचा, एक फोन करायचा 5 मिनिटाचा आणि ही सगळी प्रक्रिया करून रात्री पोचायचं. अशा ह्याच्यात तिथं राहिलेली लोक, मुलं सांभाळलेली आहेत, आजारपणं सगळ्या मुलांची काढलेली आहेत. आणि मी पांडे सरांना सहज म्हटलं एकदा की त्या तवांग तेजू रोडवर आम्ही चाललो होतो, सरांना म्हटलं कसला भारी रस्ता आहे, मजा येत असेल ना आता. ते मला म्हणले उस समय भी मजा था, वो अलग था, आज मजा वो भी अलग आहे. किती स्वीकारून काम करावं लागतं. या सगळ्यांच्या प्रयत्नातनं शैक्षणिक स्वरूप बदललं.
शैक्षणिक स्वरूप बदलल्यानंतर अर्थात सांस्कृतिक स्वरूप बदललं, अर्थातच विकासामध्ये योगदान देणारी सक्षम पिढी तयार होत चालली. त्यामुळं ही शिक्षणाची गोष्ट आहे. तसं डाव्या बाजूला एक रिवॉच म्हणून संस्था आहे, त्याच्याबरोबर प्रबोधिनी काही एकत्र काम करते. मुख्यतः त्या भागातल्या सांस्कृतिक गोष्टी ज्या आहेत त्याचं डॉक्युमेंटेशन व्हावं, कारण कदाचित भाषा संपत चाललेल्या आहेत, कारण सगळे आता हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे हिंदी बोलतात, स्थानिक भाषा संपत चालल्या, पोशाख बदलले, सगळंच सण प्रथा परंपरा. काही जनजातींची लोकसंख्या 20,000 25,000 पण नाही. कसं टिकून राहणार? तर ते डॉक्युमेंटेशनचं काम करतात. एक म्युझियम तिथे उभं केलेलं आहे, ते लोकांसाठी उभं केलेलं म्युझियम आहे. तिथला कुठलाही स्पेसिमेन विकत घेतलेला नाही, लोकांनी डोनेट केलेला आहे. आणि प्रत्येक जण बघायला आल्यानंतर म्हणतो, अरे हे तुमच्या म्युझियममध्ये नाही आमच्या जनजातीचं, तुम्ही या आमच्या घरी आणि हे घेऊन जावा. हा अनुभव मी पण घेतलेला आहे की एकांच्या घरी मला भेटायला जायचं होतं, त्यांनी सांगितलं की तुम्ही घरी येणार असाल तर तुम्हाला हे मिळेल, आणि ती भर पडत चालली म्युझियममध्ये. अतिशय सुंदर डॉक्युमेंटेशन हे रिवॉच म्हणून जी संस्था आहे ती करते. वरचे जे आहेत ते प्रबोधिनीचे उपक्रम काही आहेत. म्हणलं असं की तिथल्या शैक्षणिक संस्थांबरोबर सहाय्यक म्हणून काम करणं, त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी काम करणं. विवेकानंद केंद्राबरोबर, वनवासी कल्याणाश्रमाबरोबर काही तिथल्या शिक्षकांचं प्रशिक्षण, मुलांसाठीचे उपक्रम. म्हणजे आपण अरुणाचलमधल्या सर्व जिल्ह्यांमधनं निवडक मुलं घेऊन एक 6वी ते 10वीची बॅच आणि पॅरलल टीचर्स ट्रेनिंगची बॅच, टॅलेंट आयडेंटिफिकेशन, आणि मग ते टॅलेंट आयडेंटिफिकेशन 12वी नंतर त्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक संधी दिसू देत आणि त्यांनी पुढे जाऊ देत म्हणून विवेक इन्स्पायर म्हणून एक कार्यक्रम केला होता. आणि एक मोठा कार्यक्रम आपण गेली जवळजवळ 12 वर्ष करतो आहे, 12-13 वर्ष. हे जोडायचं असेल तर जोडायचं कसं, हा खरा प्रश्न आहे. आणि जोडायचं कसं, तर त्याला सर्वात चांगला मार्ग जो आहे तो ज्ञानसेतूचा आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी द्यायला जा आणि त्यांच्याकडनं काहीतरी शिका, कारण तिथं पण शिकण्यासारखं खूप आहे. त्यामुळे दरवर्षी महाराष्ट्रातल्या युवकांना आवाहन केलं जातं, कॉलेजच्या मुलांना, की आमच्याकडे या, प्रशिक्षण घ्या. 2 दिवसाच्या, काही विज्ञानाचं आहे, काही गणिताचं आहे, काही भाषेचे मॉड्यूल्स आहेत, ते 2 दिवसाचे मॉड्यूल तुम्ही शिका. महाराष्ट्रात कुठेतरी एक प्रॅक्टिस वर्ग घ्या, तुमच्या खर्चानं तुम्ही तिथं जावा. तिथली राहायची व्यवस्था, शिबिरासाठी जो खर्च येईल तो आम्ही करू, पण प्रवास खर्च हा तुम्ही उभा, ज्याच्याकडे नसतील त्याला काय आपण म्हणतो त्याला स्कॉलरशिप दिली जाईल, त्यानं ते नंतर टप्प्याटप्प्यानं फेडावेत. म्हणजे पैसे नाहीत म्हणून जाता येणार नाही असं करत नाही, पण तुमच्या जवळचं ज्ञान तुम्ही त्यांना द्या. गावात तुम्ही मुलांसाठी दिवसभर वर्कशॉप घेतलं आणि त्या छोट्या वस्तीत संध्याकाळी करायला गेलात की तुम्हाला सहज घरात बोलवतात ती लहान मुलं. मग त्यांची संस्कृती, तिथला निसर्ग, तिथला परिसर, मग त्याचे काही सर्वे करा, त्यांच्या कस्टमचं काही डॉक्युमेंटेशन करा, फोटो, आणि मग भारतातली विविधता समजून घ्या, एक संस्कृती काय आहे ती समजून घ्या. असं ज्ञानसेतू हा मुख्य एक योजना आपण आखतोय. आणि दरवर्षी 150-200 युवक महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या, अट एकच आहे, 4 जणांच्या किमान लोकांनी एकत्र यायचं, रजिस्ट्रेशन करायचं, प्रशिक्षण घ्यायचं, प्रॅक्टिस वर्कशॉप घ्यायचं आणि जायचं. आणि हळूहळू ह्या सगळ्यातनं एक नेटवर्क खूप तयार चाललंय. तिथं एक पार्वतीपूर म्हणून ठिकाण आहे, तिथं एक महाराष्ट्रातले वर्णेकर म्हणून कार्यकर्ते आहेत, ते गेली 40 वर्ष चहाच्या मळ्यातल्या मजुरांसाठी काम करतात. आणि 2 कार्यकर्ते असे दरवर्षी टीम जाते. मग पहिल्यांदा 3 दिवसासाठी गेले होते, मग दुसऱ्या वर्षी आले, म्हणाले की नाही आम्हाला तिथं 15 दिवस जायचंय. असं करता करता आज 2 युवक 1-1 वर्षासाठी तिथं जाऊन आले. आता तिथं चहाच्या मळ्यामधला ज्याला काही मिळत नाही त्याचं माझ्याशी काहीतरी नातं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नाला सुरुवात जी आहे ती ज्ञानसेतूने होते, पण याचं उत्तर जे आहे ते भावसेतूशिवाय नाही. त्यामुळे जोपर्यंत हा कनेक्ट एस्टॅब्लिश होत नाही तोपर्यंत हा भाग आपल्याबरोबर बांधील राहण्याबद्दलचे प्रश्न, चर्चा, शंका अशा अनेक गोष्टी होत राहतील. पण हा कनेक्ट कसा एस्टॅब्लिश करायचा, ठेवायचा, याच्याबद्दल आपण नक्की विचार करत राहूया.